नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले रव्याचे चटपटीत बॉल्स। तर असे दिसायला जसे हे छान दिसत आहेत तसेच खायला देखील अप्रतिम लागतात। तर बनवायला अगदी सोपे आहेत आणि इथे आपण इनो सोडा असं काहीही न वापरता असे हलके फुलके रव्याचे बॉल्स बनवणार आहोत। तर चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर रव्याचा चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1.5 वाटी पाणी घालते। तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी लागणार आहे। त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालू आणि 1 पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे। याऐवजी तुम्ही लाल मिरची पूड देखील घालू शकता। त्याचबरोबर 1 चमचाभर तेल घालायचं, जेणेकरून आपले जे बॉल्स आहेत ते अगदी सॉफ्ट होतात। पाण्याला चांगली उकळी आली की गॅस अगदी मंद करायचा आणि यामध्ये आपण थोडासा रवा घालूया। रवा घालताना सतत ढवळत राहायचं, जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर हे बघा, पाणी अगदी परफेक्ट प्रमाणात आहे। तर हे एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर हे जे रव्याचे बॉल्स आहेत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होतात आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतात। तुम्ही देखील असे रव्याचे बॉल्स नक्की करून बघा। तर इथे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपण यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं याची वाफ काढून घ्यायची। तर 2 मिनटं मी वाफ काढून घेतले। रवा छान असा फुलला गेलाय। तर आता गॅस बंद करायचा आणि हे एकदा हलवून घ्यायचं आणि एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया। तर आता आपण हे रव्याचे जे मिश्रण आहे ते हलकंसं थंड झालं की चांगलं मळून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो किंवा कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने हे छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे बॉल्स आहेत ते वाफवताना चिरणार नाहीत। तर इथे मी बघा मिश्रण जे आहे ते चांगलं मळून घेतलं आहे। तर आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊया। जेवढ्या आकाराचे तुम्हाला बॉल्स हवेत तेवढ्या आकाराचे तुम्ही हे बनवून घेऊ शकता। तर हे जे मिश्रण आहे चांगलं मळलं गेलं तरच आपले बॉल्स देखील चांगले बनतात। तर इथे आपला एक बॉल्स तयार आहे। तर आता याच पद्धतीने सगळे गोळे देखील आपण तयार करून घेऊया। तर इथे मी रव्याचे सगळे गोळे तयार करून घेतले। छान असे हे बॉल्स तयार आहेत। तर आता आपण हे वाफवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले। यावरती आपण अशा प्रकारची जाळीची प्लेट ठेवूया आणि यावरती आपल्याला हे बॉल्स वाफवून घ्यायचे। तर आता एक एक करून आपण हे बॉल्स या प्लेटवरती ठेवूया आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे बॉल्स वाफवून घ्यायचे। तर यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं आपण हे वाफवून घेऊया। तर इथे बघा 4 ते 5 मिनटं झालेली आहेत। आपले जे बॉल्स आहेत ते छान असे शिजले गेलेत आणि सुरुवातीला जेवढे बॉल्स होते त्याच्यापेक्षा थोडंसं हे जास्त फुलले गेलेत। तर आता हे बाजूला काढून घ्यायचं आणि यासाठी एक तडका तयार करूया। तर तडक्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालते। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे, 1 पाव चमचा हिंग घालायचं आहे। त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा लाल तिखट घालते। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद आणि 1 पाव चमचा आपल्याला इथे सांबार मसाला घालायचा आहे। सांबार मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसालासुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर 1 चमचाभर पांढरं तीळ घालायचं आणि हे एकदा आपण हलवून घेऊया। तर मंद गॅसवरतीच आपल्याला हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मसाले चांगले भाजून झालेत। तर आता चवीपुरतं मीठ देखील घालू आणि आपण जे तयार करून घेतलेले रव्याचे बॉल्स होते ते देखील यामध्ये घालणार आहोत
आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मसाला जो आहे तो सगळ्या बॉल्सना एकसारखा लागेल। तर आता यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे एकदा मिक्स करून घेऊन झाकण ठेवायचं यावरती आणि 1 मिनिट आपण याची वाफ काढून घेऊया। तर इथे आपले चटपटीत रव्याचे बॉल्स तयार आहेत। दिसायला जेवढे छान दिसत आहेत तेवढेच खायला देखील चविष्ट लागतात। तर हे जे बॉल्स आहेत तुम्ही असेही खाऊ शकता किंवा जर चटणीसोबत खाल्लं तरीही अगदी अप्रतिम लागतात। तर चटणीची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।